असं म्हटलं जातं, पण नेमकं त्याच्यामध्ये तिच्यावर रॅगिंग झाली की तिथल्या जे व्यवस्थापक होते त्यांनी जाणीवपूर्वक तिला टॉर्चरिंग करून तिने आत्महत्या केली याच्यावर खरं तर तपास चालू आहे. कारण तिने जे सुसाईड केलं ते डबल बेड 2 मजली बेडवर ती त्या ठिकाणी लटकलेली, मग तिला त्या ठिकाणी लटकवलं का लटकलं. पण याच्यामध्ये मी स्वतः त्या ठिकाणचे DCP आणि त्या ठिकाणचे SP-शी बोललोय. SP-शी बोलत असताना जी त्या ठिकाणी कमिटी शासनाने बसवली त्यांच्याशी बोललोय. मला असं वाटतं योग्यरीतीने तपास चालू आहे. येणाऱ्या महिन्याभरातच याच्यातले दोषी आपल्याला कळतील आणि नेमकं काय झालं त्यासाठीच SIT बसवली आहे. पण त्याच्यावर माझं पर्सनली लक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात त्याला तो निर्णय होईल त्याच्यावर. म्हणजे माननीय शंकर जगतापांनी त्या ठिकाणी खाली विधानसभेमध्ये त्या ठिकाणी बैठक त्यांनी लावली होती. माननीय आपले भोसरीचे आमदार त्यांनीही त्या विषयात सहभाग नोंदवला होता आणि विधान परिषदेत मी आणि उमाताईंनी एकत्रितरित्या हा विषय आणि काल माझ्या मते विखे पाटील साहेबांनी त्याच्यावर उत्तरही दिले. 30 MLD वाढीव पाणी आणि जॅकवेल प्रकल्पात जो काय आता तो जो मास्केडमधनं जे काम पूर्ण व्हायला पाहिजे ते खरं तर निधीसाठी थांबलेलं आहे. पण तो निधी पण आपल्याला केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून फास्ट आला तर तो लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठीचा तो प्रयत्न असणार आहे. पण कालच्या बैठकीमुळं येणाऱ्या ह्या काळामध्ये त्याच्यावर फास्ट निर्णय झालेले दिसेल. आणि कालच्या बैठकीमध्ये याच्यावर निर्णय व्हावा आणि लवकरात लवकर तातडीने त्याच्यावर कारवाई व्हावी असे आदेश माननीय संबंधित मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं आत्ता आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा जो पिंपरी चिंचवडचा महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा, कारण आता सगळे नगरसेवक जरी निवडून आले असले त्यांनी कितीही काम केलं पण जर लोकांच्या घरात पाणी नाही आलं तर प्रत्येक नगरसेवकाला त्या ठिकाणी शिव्या खाव्या लागतात आणि लोक बोलतात. म्हणजे लोक आमदारांना पण पाणी आलं नाही म्हणून पहिला फोन येत असतो. कारण सगळ्यात महत्त्वाची जी व्यवस्था आहे ती पाण्याची आणि ती पाण्याची व्यवस्था व्हावी याची प्रायोरिटी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि सगळ्या आमच्या युतीतल्या आमच्या सगळ्या आमदारांची नक्की असेल. करून तो त्या ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीला विरोध हा असतो, काही लोक त्याच्यात सहभागी असतात. माननीय रामदास आठवलेंनी त्या गोष्टीला पाठिंबा दिला. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी आणि सर्व समानता येण्यासाठी अबगड वर्गीकरण होणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये ते लवकरात लवकर जाहीर होईल यासाठी माझा पाठपुरावा तसाच कायम असेल. अनेक आपले भागातील अनेक सामाजिक संस्था त्यामध्ये अग्रगण्य होत्या. मी स्वतःही त्या विषयातली बैठक मागे लावली होती. माझ्या पत्रामुळे माननीय शेखर सिंग तात्कालीन आयुक्तांनी त्या ठिकाणी व्हिजिटही केली होती. त्यामुळे मला असं वाटतं की हे बजेट जर कमी असेल तर नक्कीच समाज कल्याण खात्याकडनं याच्यामध्ये आणखी वाढीव निधी कसा आणता येईल यासाठी मी प्रयत्न करेल आणि तो निधी 100% येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देताही येईल आणि माता रमाईंचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं यासाठी अनेक आंदोलनं खरं तर शहरात झाली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पण मी नक्की पाठपुरावा करेन. आमदार साहेब, पिंपरी चिंचवड शहरामध्ये MIDCच्या भूखंडावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. हे विषय मी लास्ट टाइम पण आपल्याला सांगितला होता, परंतु याच्यावरती आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिका किंवा MIDC विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे आणि तिथं इंडस्ट्रीज गाळे मोठे मोठे व्यावसायिक उभे केलेले आहेत. त्याचं भाडे पिंपरी चिंचवडच्या बाहेरच्या व्यक्ती खातात. अशा लोकांना नेमकं अभय देतंय कोण आणि याच्यावर कारवाई का होत नाही याच्या संदर्भात काय? हा विषय अनेक दिवसापासून आहे, म्हणजे आत्ताच नाही आहे की MIDCवर अनेक लोकांनी त्या ठिकाणी आनंदपूरपर्यंत ताबा घेतलेला आणि अधिवेशनात पण माझ्या मते हा विषय याच्या आधी कोणीतरी घेतला होता. आणि MIDCचा अतिक्रमण विभाग का नाही असाही प्रश्न त्या ठिकाणी आमच्याकडे चर्चेला आला होता. पण येणाऱ्या काळामध्ये याची खऱ्या अर्थानं माहिती घेणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचं जर अनाधिकृतपणे MIDCवर ताबे होत असतील तर हे आपलं शहराचं पण नुकसान आहे आणि त्या व्यावसायिकाचंही नुकसान आहे. पण तुम्ही म्हणताय म्हणून या विषयात मी नक्की येणाऱ्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा करेल आणि मी माहिती घेऊन त्याचं तुम्हाला संबंधित या प्रश्नाचं मी उत्तर देईन.